मित्रांनो, मी प्राध्यापक अनंत देवगिरीकर आणि आज तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये अनसॉल्वचा जो चौथा प्रॉब्लेम आहे तो आज मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. हा जो चौथा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम मीना आणि माधव ह्या दोन पार्टनरचा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे. हा प्रॉब्लेम अत्यंत सोपा आहे, ऍडजस्टमेंट पण अत्यंत सोपा आहे. यासाठी मी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या पद्धतीने तयार केलेला आहे. प्रथम तुम्हाला काय करायचं की हा प्रॉब्लेम मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करेल. शेअर केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि काढून घेतल्यानंतर म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला त्या प्रॉब्लेमच्या आधारे प्रॉब्लेम सोडवता येईल. ठीक आहे. सो स्क्रीनवरती तुम्हाला प्रॉब्लेम दिसत असेल, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. पार्टनरशिप फायनल आपण म्हणला अनसॉल्वचा चौथा प्रॉब्लेम जो आहे तो आता आपण सोल्युशन करायला देऊया. पहिल्यांदा काय करायचं की हा प्रॉब्लेम आहे पहिल्यांदा रीड करून घ्या. ओके. ट्राय बॅलन्सची डेबिट साईड, क्रेडिट साईड हे पहिल्यांदा रीड करून घ्या, ऍडजस्टमेंट रीड करून घ्या आणि ऍडजस्टमेंट रीड केल्यानंतर ट्राय बॅलन्स मध्ये ज्या काही घटक आहेत, ज्या काही आयटम्स दिलेले आहेत त्याला स्टार मार्किंग करून घ्या. ओके. स्टार मार्किंग ऑलरेडी तुम्ही केलेलं असेल, केलेलं नसेल तर मी सांगतो तुम्हाला त्याप्रमाणे स्टार मार्किंग करून घ्या. स्टार मार्किंग तुम्हाला करायचं हे डेटर्सला. ओके. डेटर्सवरती तुम्हाला दोन ऍडजस्टमेंट दिलेले आहेत त्यामुळे डेटर्सला स्टार मार्किंग करायचंय. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याने जे इम्प्लाइड ऍडजस्टमेंट, त्याला हिडन ऍडजस्टमेंट आपण म्हणतो, तर त्याला एक स्टार मार्किंग करायचंय. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि लीज ओल्ड प्रिमाइसेस असं तुम्हाला स्टार मार्किंग करून घ्यायचं. ओके. तर आता आपण प्रॉब्लेम सोल्युशन करूया. सोल्युशन करत असताना पहिल्यांदा ट्राय बॅलन्स मधली डेबिटची बाजू आहे ती आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करूया. प्रथम बघा, पहिल्यांदा दिसतो तुम्हाला स्टॉक आणि स्टॉक कुठे आपण ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तर ट्रेडिंग अकाउंट माझं हे आहे आणि याच्या खालचं माझं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला इथे लिहायचं टू ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे 25,000 ऑर्डर कॉलमला घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला दिले डेटर्स. डेटर्स बॅलन्स शीटच्या आपण असेट साईडला मेन्शन करतो. डेटर्स वरती दोन ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे दोन लाईन सोडायच्या, म्हणजे एक ऍडजस्टमेंट आणि दोन ऍडजस्टमेंट. त्यानंतर नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या असेट साईडला मेन्शन करायचे. बिल्स रिसिवेबल बिल्स रिसिवेबल याच्यावरती ऍडजस्टमेंट नाहीये. ऑर्डर कॉलमला अमाऊंट घ्या 10,000. त्यानंतर नेक्स्ट आहे परचेस. परचेसची अमाऊंट तुम्हाला दिली 2,08,500. परचेस ट्रान्सफर करायचे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेस. अमाऊंट घ्या 2,08,500. आपण आता ही इनरला का घेतली, काय काय विद्यार्थ्यांमध्ये इनरला काय घेतली. जर रिटर्न असेल तर आपण मायनस करणार आहोत. ओके. पण आपण सवयच लावून घ्यायची की आपण इनर कॉलममध्ये मेन्शन करायचं. तर लेस करायचं लगेच तिथं रिटर्न, जर परचेस रिटर्न असेल तर रिटर्न करून नाही तर डायरेक्टली आपण आउटर कॉलमला आहे तीच अमाऊंट घेऊया. त्यानंतर नेक्स्ट आहे रिटर्न. आलेत रिटर्न. आता हे डेबिटचे रिटर्न आहे. ट्राय बॅलन्सच्या डेबिटचे रिटर्न हे सेल्सशी संबंधित आहे, म्हणजेच आपण काय करणार ते सेल्स मधून मायनस करणार. पहिल्यांदा लिहायचं सेल्स, नंतर लिहायचे लेस सेल्स रिटर्न किंवा रिटर्न. ओके. त्याची जी अमाऊंट दिली तुम्हाला ती आहे 1,000. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचं. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. अमाऊंट इज 3,000. त्याबरोबर खाली दिले तुम्हाला कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड म्हणजे माल बाहेर पाठवलेला आहे आपण, बरोबर. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहायचे टू कॅरेज आउटवर्ड. जी अमाऊंट दिली तुम्हाला ती लिहायची 4,500. त्यानंतर नेक्स्ट आहे मोटार व्हेकल. मोटार व्हेकल प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला मेन्शन करायचे मोटार व्हेकल. अमाऊंट इज 55,000. ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे आउटर कॉलमला मेन्शन करा 55,000. त्यानंतर नेक्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस दिलेला आहे. जनरल एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचा आहे कारण की तो आपला एक्सपेंडिचर आहे. जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट इज 1,800. त्यानंतर नेक्स्ट इज एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे, इम्पोर्ट म्हणजे आयात करणे. एक्सपोर्ट ड्युटी आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं आहे. एक्सपोर्ट ड्युटी
एक्सपोर्ट अमाउंट इज 900 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट दॅट इज युअर एक्सपेंडिचर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड. याच्यावरती ऍडजस्टमेंट दिलेले हिडन ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलमला आपण मेन्शन करणार आहोत 4800. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हा पण तुमचा खर्चच आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं आहे टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ऍडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे इनर कॉलमला घ्या 1200. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स आपण काय करतो, कॅपिटल मधून जी कॅपिटल असते त्याच्यातून मायनस करतो, बरोबर आहे. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेलं नाही, आपण डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज एंट्री देणार आहोत. इथे पहिल्यांदा लिहायचं कॅपिटल. आता हे कॅपिटल जे आहे तो पहिला पार्टनर आहे मीना, तर इथे लिहायचं कॅपिटल मीना. मीनाचं कॅपिटल असणार आहे, त्याच्यामध्ये आपण नेट प्रॉफिट ऍड करणार आहे आणि नेट लॉस लेस करणार आहे. प्रॉफिट आहे त्यामुळे नेट प्रॉफिट आपण ऍड करूया आणि जी अमाऊंट येणार त्या अमाऊंट मधून आपण ड्रॉइंग्सची अमाऊंट मायनस करणार आहोत. ड्रॉइंग्स, ठीक आहे. तर आता मीनाचे जे ड्रॉइंग्स आहेत ते मीनाचे ड्रॉइंग्स आहेत 3500. त्याच पद्धतीने नेक्स्ट जो पार्टनर आहे त्या पार्टनरचं नाव आहे माधव. इथे लिहायचं कॅपिटल माधव. ओके, त्याच्यामध्ये पण आपण ऍड करणार आहे ड्रॉइंग्स, सॉरी ऍड करणार नेट प्रॉफिट आणि येणाऱ्या अमाऊंट मधून करणार आहोत लेस ड्रॉइंग्स. जी ड्रॉइंगची अमाऊंट तुम्हाला दिली माधवची ती आहे 2000 रुपीज. या पद्धतीने आपण फॉरमॅट करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट बघा, लीज ओड प्रीमाइसेस. मोकळी जागा असेल, ही प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे. बॅलन्स शीटच्या असेट साइडला लीज ओड प्रीमाइसेस अमाऊंट इज 1,10,000. ऍडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करा 1,10,000. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅश ॲट बँक. प्रॉपर्टी, संपत्ती, बॅलन्स शीट असेट साइड, कॅश ॲट बँक. Amount is 45,000 and this is the last furniture. Balance sheet asset side furniture amount is 8,300. ओके, तर या पद्धतीचं आपण पूर्णपणे ट्राय बॅलन्सची डेबिटची बाजू पोस्टिंग केलेली आहे, ट्रान्सफर केलेली आहे. ठीक आहे. आता ट्राय बॅलन्सच्या क्रेडिटला येऊया. ट्राय बॅलन्सच्या क्रेडिटला पहिल्यांदा दिसतोय तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट दॅट इज अ 5,000. हा बँक ओव्हरड्राफ्ट आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करायचा आहे. बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट इज 5,000. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला दिसतंय बिल्स पेबल. ते पण लायबिलिटीजला मेन्शन करायचे. बिल्स पेबल अमाऊंट इज 12,500. नेक्स्ट आहे तुम्हाला दिले क्रेडिटर्स. हे पण लायबिलिटीला मेन्शन करायचे. क्रेडिटर अमाऊंट आहे 68,000. त्यानंतर नेक्स्ट आहे सेल्स. सेल्स 3,25,000 आहे, इथे मेन्शन करायचं. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला 3,25,000 मायनस 1,000 अमाऊंट इज 3,24,000. नेक्स्ट इज आउटस्टँडिंग रेंट दिलेलं आहे. आउटस्टँडिंग रेंट दॅट इज अ बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला इफेक्ट द्यायचा आहे आउटस्टँडिंग रेंट. ओके, अमाऊंट आहे 2,000. त्यानंतर नेक्स्ट आहे अनपेड वेजेस. अनपेड वेजेस म्हणजे की वेजेस पेड केले नाही, करायचे आहे, करणार आहोत. त्याला दुसरा शब्द जर म्हणलं तर आउटस्टँडिंगच येत आहे. म्हणजे अनपेड वेजेस किंवा आउटस्टँडिंग वेजेस हे एकच आहे. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करायचे unpaid wages. Unpaid wages amount is 1,500. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅपिटल अकाउंट दिलेले 75,000. तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करायचे. दोघांचंही कॅपिटल सेम आहे 75,000 मीना आणि माधव. ओके, तर या पद्धतीने आपलं पोस्टिंग झालेलं आणि दिस इज द लास्ट परचेस रिटर्न दॅट इज अ 1,000. परचेस मधून आपल्याला मायनस करायचे. आपण ऑलरेडी जागा सोडलेली 1,000 इथे मेन्शन करा. ओके, अमाऊंट 2,07,500. ओके, तर या पद्धतीचं आपण पूर्णपणे ट्राय बॅलन्स जो आहे तो पोस्टिंग केलेला आहे, ट्रान्सफरिंग केलेला आहे.
ठीक आहे. आता आपण जाऊया ऍडजस्टमेंटकडे. ऍडजस्टमेंटकडे जात असताना पहिले जे ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण ट्राय बॅलन्स प्रॉपरली ऑब्झर्वेशन करणार आहे की ज्याच्यामध्ये हिडन ऍडजस्टमेंट दिलेली आहे का, इम्प्लाइड ऍडजस्टमेंट दिलेली आहे का. म्हणजेच काय की जर तुम्हाला कुठे पर्सेंटेज किंवा कुठे ब्रॅकेट दिसत असेल ओपनिंग स्टॉक सोडून, तर त्याला आपण हिडन ऍडजस्टमेंट म्हणू शकतो. ठीक आहे. जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल आणि स्टॉक दिसेल. स्टॉक घेऊ शकत नाही कारण दिस इज ओपनिंग स्टॉक. तर ऍडव्हर्टाइजमेंटला दिले ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स फ्रॉम 1 ऑक्टोबर 2018 दॅट इज 4800. आता हे ऍडजस्टमेंट क्लिअर करायचे. म्हणजे आपण ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आपण एका वर्षाची न देता आपण 3 वर्षाची दिली. मग 3 वर्षाची ऍडव्हर्टाइजमेंट किती सांगली? 4800. ओके. कधीपासून दिली? 1 ऑक्टोबर 2018 पासून. आपले इयर कधी चालू होते? 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019. म्हणजे ऑक्टोबर 2018 टू मार्च 2019 फक्त या वर्षामध्ये 6 मंथचीच फक्त ऍडव्हर्टाइजमेंट काय केलेली आहे आपण दिलेली आहे आणि बाकीची ऍडव्हर्टाइजमेंट ही पुढच्या वर्षामध्ये गेली, पुढच्या 2 इयर्स मध्ये गेलेली आहे. मग आता आपल्याला काय करायचं की आपला आउटर कॉलम काय सांगतो? दिस इज अ करंट इयर एक्सपेंडिचर, बरोबर आहे. आणि आपण इनर कॉलम मध्ये काय करतो? प्लस मायनस करतो, बरोबर आहे. मग आता आपल्याला करंट इयर म्हणजे 2018-2019 मध्ये या वर्षामध्ये आपण किती ऍडव्हर्टाइजमेंट पे केली हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. तर आता आपण कसं कॅल्क्युलेशन करणार? मी तो वाटत वर्किंग नोट करतो. ऍडव्हर्टाइजमेंट जी दिलेली आहे तुम्हाला ती 4800 आहे. ओके. 4800. आणि आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर एका वर्षामध्ये किती महिने येतात? 12 महिने येतात. अशी 3 वर्षाची किती येणार? 36 महिने. मग 36 महिन्यापैकी 6 महिने 6 मंथ दिस इज अ करंट इयर, हे करंट इयर मध्ये येतात आणि बाकीचे जे महिने आहेत 30 महिन्याचे ते नेक्स्ट इयर मध्ये येतात. पुन्हा एकदा रिपीट करतो. एका वर्षामध्ये 12 महिने धरतो तर साधारण 3 वर्षाचे घेतले तर 36 मंथ होतात, बरोबर आहे. त्यातले 6 मंथ हे करंट इयर मध्ये, बाकीचे 30 मंथ हे नेक्स्ट इयरला आहेत म्हणजे प्रीपेड मध्ये गेलेले आहेत. ठीक आहे. मग आपण असं करायचं 4800 इंटू 30 अपॉन 36 म्हणजे आपल्याला प्रीपेडची अमाऊंट मिळेल. काय मिळेल? प्रीपेडची अमाऊंट. मग पूर्णपणे भाग लावायचा आहे तुम्हाला. ओके. 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 पेक्षा 6 8 48, 8 45. 4000 रुपीज. 4000 रुपीज ही प्रीपेडची अमाऊंट तुमची आलेली आहे. 4000 रुपीज ही तुमची प्रीपेडची अमाऊंट आली. म्हणजे 30 महिन्याची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती 4000 रुपीज आहे. ठीक आहे. म्हणजेच काय करणार आपण? प्रीपेड आहे म्हणजेच काय करणार आपण? लेस करणार. इथे लिहायचे प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट दॅट इज 4000 आणि आउटर कॉलमला 800. ओके. म्हणजे याचा अर्थ की करंट इयर मध्ये ज्या 6 मंथ ऑक्टोबर 2018 टू 31 मार्च 2019 ह्या 6 महिन्यामध्ये आपण करंट इयर मध्ये फक्त 800 रुपीज ऍडव्हर्टाइजमेंट पे केलेली आहे. ठीक आहे. मग आता ही जी 800 रुपीज ऍडव्हर्टाइजमेंट पे केलेली आहे, आता 4000 हे आपले प्रीपेड आहे आणि प्रीपेडचा दुसरा पेड बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करतो. इथे लिहायचंय प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 4000 रुपीज. ओके. या पद्धतीची आपण ऍडजस्टमेंट पूर्णपणे क्लिअर केलेली आहे. नेक्स्ट बघून घ्या. नेक्स्ट काय सांगितले त्यांनी ऍडजस्टमेंट. आता खाली घ्या ऍडजस्टमेंट नंबर 1. दिस इज अ 1. क्लोजिंग स्टॉक 32000 दिलाय. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचं आहे बाय क्लोजिंग स्टॉक. ओके. अमाउंट 32000. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, बॅलन्स शीट असेट साइड, क्लोजिंग स्टॉक. ओके. नेक्स्ट इज आरडीडी सांगितली 2000 ची तुम्हाला, बरोबर आहे. प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स दॅट इज 2000 आरडीडी सांगितली. म्हणजे आपण पहिल्यांदा डेटर्स मधून आरडीडी मायनस करणार, लेस आरडीडी. ओके. आरडीडी सांगितली तुम्हाला 2000 मायनस करून घ्या सगळी डेटर्स मधून, म्हणजे किती येणार आहे? 78,500. ओके. आता लक्षात घ्या की आता 78,500 आहे, आरडीडी 2000 रुपीज आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करावं लागेल टू आरडीडी जी अमाऊंट तुम्हाला दिली 2000 मेन्शन करायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रिएट रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर. डेटर्स होती 3% पुन्हा डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट दिलाय म्हणजेच मायनस करावं लागेल, लेस
डिस्काउंट ऍट द रेट 3%. ओके 78,500 वरती तुम्हाला 3% डिस्काउंट काढायचा आणि डिस्काउंटचा अमाऊंट आहे 2355. 2355. 78,500 वरती जर तुम्ही 3% कॅल्क्युलेशन केलं तर अमाऊंट तुमची येणार आहे 2355 रुपीज येणार आहे. आता ही जी अमाऊंट आहे ही मायनस करायची आणि आउटरला द्यायची आणि आउटर कॉलमची तुमची टोटल असणार आहे 76,145 ही तुमची अमाऊंट असणार. क्लिअर. मग आता काय करायचं की हा जो डिस्काउंट आहे डिस्काउंट क्रेडिटर्सला दिलेला आहे बरोबर आहे. मग हा डिस्काउंट घ्यायचा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचा. ठीक आहे. मग इथं लिहायचं आहे टू डिस्काउंट म्हणजे काय आपला लॉस आहे. डेटर्सला आपण डिस्काउंट देतो म्हणजे आपला लॉस आहे. इथं लिहायचं टू डिस्काउंट ऑन डेटर्स. डिस्काउंट ऑन डेटर्स अमाऊंट दिली तुम्हाला 2355 रुपीज. ओके. तर ऍडजस्टमेंट नंबर आपण की थर्ड पण जी आहे ती पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये या. व्हॅल्यू ऑफ लीज रोड प्रीमाइसेस 31 मार्च 2019 दॅट इज 1 लाख रुपीज. लीज रोड प्रीमाइसेस बघा 1,10,000 सांगितले होते आणि आता सांगतात की त्याची 1 लाख रुपीज प्राइस आहे. ठीक आहे. 1 लाख रुपयाची प्राइस आहे म्हणजे आता त्याची काय झाली प्राइस 1 लाख झाल्यामुळे 1,10,000 मायनस 1 लाख दॅट इज 10,000. मग ह्यालाच म्हणणार आहे आपण लेस डेप्रिसिएशन. काय म्हणणार आहे लेस डेप्रिसिएशन. 1,10,000 मधून जर 10,000 मायनस केले तर 1 लाख रुपयाची प्राइस येतात आणि हे जे 10,000 आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचे. ओके. दॅट इज अ डेप्रिसिएशन ऑन प्रीमाइसेस 10,000. ठीक आहे. तर या पद्धतीचे आपण लीज रोड प्रीमाइसेसची ऍडजस्टमेंट पण क्लिअर केली आणि दिस इज द लास्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी दॅट इज 500 रुपीज म्हणजे 500 रुपये आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी वरती सांगितले आणि आउटस्टँडिंगचा नियम आहे की त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणे. ऍड करून घ्या. ऍड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 500 रुपीज म्हणजे किती येणार आहे 1,700. आणि दुसरा इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट इज 500 रुपीज. ओके. तर या पद्धतीचा आपला जो प्रॉब्लेम आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटचा आन्सरचा जो चौथा प्रॉब्लेम आहे हा पूर्णपणे पोस्टिंग केला आहे आणि ऍडजस्टमेंट पण आपण पूर्णपणे क्लिअर केलेले आहे. आता आपण जाऊया टॅलीच्या भागाकडे. आता आपल्याला टॅली सोडवायचं टॅली करायचं. टॅली करत असताना पहिल्यांदा आपण काय करणार आहे ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल आपण करणार आहोत. ओके. आता आपला प्रॉब्लेम एकदम परफेक्ट झालेला आहे. टोटल तुमच्याकडे पण दिलेले असेल आणि टोटल तुम्ही करून घ्या. फक्त कशा पद्धतीने कोणती अमाऊंट कुठे ट्रान्सफर होतो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघूया ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची पहिल्यांदा टोटल याची 3,24,000 प्लस 32,000 याची टोटल असणार आहे 3,56,000. ओके. ही तुमची टोटल असणार आहे. हीच टोटल तुम्हाला डेबिटला घ्यायची. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 3,56,000. आता काय करायचे 3,56,000 मग तुम्हाला पहिल्यांदा ह्याची टोटल करायची. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची टोटल करायची 25,000 2,07,500 आणि 3,000 याची टोटल करायची आणि याची टोटल येणार आहे 2,35,500. डेबिटची टोटल आहे 2,35,500 ही तुमची डेबिटची टोटल आहे. ही डेबिटची टोटल आपल्या 3,56,000 मधून मायनस करायची. ओके. आणि मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येईल त्याला आपण म्हणणार आहे ग्रॉस प्रॉफिट आणि तुमचं ग्रॉस प्रॉफिट असणार आहे 1,20,500 त्याला म्हणणार आहे 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. ओके. आता हा ग्रॉस प्रॉफिट आलाय बरोबर आहे. मग आता काय करायचं की हे 1,20,500 आपल्याला क्रेडिटला ट्रान्सफर करायचे म्हणजे इथे द्यायचे बाय प्रॉफिट क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सॉरी बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन अमाऊंट घ्या 1,20,500. ओके. सेम टोटल खाली घ्यायची कारण की तुमची क्रेडिटची टोटल जास्त येते. प्रॉफिट आलेला आहे यामध्ये 1,20,500 सेम ॲज इट इज 1,20,500. ओके. मग आता काय करायचं तुम्हाला जसं आपण ट्रेडिंग अकाउंटची डेबिटची टोटल केली त्यातून क्रेडिटच्या टोटल मधून मायनस केली सेम प्रॉफिट लॉस अकाउंटची डेबिटची टोटल तुम्हाला करायची. ओके. आणि ही टोटल असणार आहे तुमची कन्फर्म करून घ्या टोटल 24,055 ही तुमची टोटल आली.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिटची. आता काय करायचं 1,20,500 मायनस 24,055 ही अमाऊंट जी दिली ही मायनस करायची. ठीक आहे. आणि मायनस केल्यानंतर जी तुमची अमाऊंट येणार आहे त्याला म्हणणार आहे आपण नेट प्रॉफिट. ठीक आहे. आणि तो नेट प्रॉफिट असणार आहे 96,445. आता हा जो नेट प्रॉफिट आहे आता आपल्याला हा वाटा याला म्हणणार आहे नेट प्रॉफिट आणि हा दोघांना वाटायचं नेट प्रॉफिट. ट्रान्सफर टू कॅपिटल आपण म्हटलं तरी चालेल आणि कॅरी डाऊन म्हटलं तरी चालेल. आणि आपल्याला मीनाला आणि मीना माधव या दोघांना वाटायचं. ठीक आहे. हा दोघांना प्रॉफिट वाटायचा. आता जागा माझ्याकडे अवेलेबल नाहीये. ठीक आहे. तर मी इथे तुम्हाला मेन्शन करतो 96,445 ही तुमची अमाऊंट दोघांना त्याच्या रेशो प्रमाणे वाटायची आणि रेशो दिलेला आहे इक्वली. बरोबर आहे. मग रेशो इक्वली म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला दोघांना निम्मे निम्मे वाटायचे. मग काय करायचंय 1/2 96,445 1/2 अशा पद्धतीने केलं तर जरी चालतं किंवा 96,445 डिवाइडेड बाय 2 जरी केलं तरी तुमचं येणार. ठीक आहे. तर आता इक्वली वाटायचं आहे. आता ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला सोपंच आहे. त्यात काय डिफिकल्ट जाणारच नाही. मग जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर एकाच्या वाटा मी मीनाच्या वाट्यावरती अमाऊंट येणार आहे 43,000 आणि 48,222 आणि 48,223 ही तुमच्या अमाऊंट असणार आहे. ठीक आहे. मग आता हा जो नेट प्रॉफिट आलेला आहे हा दोघांना वाटायचा आहे. बरोबर आहे. 48,222 आणि 48,223 48,223. आता 75,000 प्लस 48,222 याची टोटल करायची आणि याची टोटल असणार आहे 1,23,022. बरोबर. ही टोटल आहे. मग त्याच्यामध्ये काय करायचं ड्रॉइंगचा अमाऊंट करा 3,500 मायनस करा आउटरला द्या 1,19,722 ही तुमची अमाऊंट आली. सेम याचं करायचं 75,000 प्लस 48,223 याची अमाऊंट असणार आहे 1,23,023 अमाऊंट आली. मायनस 2,000 करा म्हणजे 1,21,223. ओके. तर या पद्धतीची तुमची अमाऊंट आलेली आहे. आता काय करायचं की तुम्हाला बॅलन्स शीटची टोटल करायची आणि आय शुअर की तुमचे बॅलन्स शीटची टोटल 100% इक्वली होणार आहे. बॅलन्स शीटची असेल साईडची टोटल जर केलं तर तुमची टोटल असणार आहे 3,30,445. तर तुमची बॅलन्स शीटची टोटल आहे 3,30,445 रुपये. आणि या पद्धतीचा आपला फायनल अकाउंटचा अनसॉल्वचा चौथा जो प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रॉब्लेम आहे. आणि आय होप मला असं वाटतं की तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. ओके. थोडीशी जागा कमी जास्त पडत असेल कदाचित हँडरायटिंग तुम्हाला दिसत नसेल पण कन्सेप्ट मी बोलत असताना तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर मला नाही वाटत की कोणत्या पद्धतीचं तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतं. ठीक आहे. सो हा प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेलच. ओके. थँक्यू.